मित्रांनो, महत्त्वाचे 100 आपण भूगोलचे प्रश्न बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये 50 आपण करंट अफेअर्सचे प्रश्न बघितले होते. वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, सह्याद्री पर्वतरांगाची महाराष्ट्रातील लांबी किती? सह्याद्री पर्वतरांगेची महाराष्ट्रात लांबी आहे बघा 600 किमीपेक्षा जास्त. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी सांगितलेली आहे तर गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. आता गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. त्र्यंबकेश्वर नेमकं काय आहे? तर 5 ज्योतिर्लिंग आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्र्यंबकेश्वर त्यापैकी एक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, महाराष्ट्रातील सांगितली तर गोदावरी, भारतातील सांगितली तर गंगा, आणि जगातील सर्वात मोठी नदी कोणती असं जर प्रश्न आला तर नाईल. नाईल ही नदी जगातील सर्वात मोठी नदी आहे. भारतातील गंगा, महाराष्ट्रातील आहे बघा गोदावरी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे तर 7वा क्रमांक लागतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे. जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला की महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणतं राज्य आहे, तर मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे बघा. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश या राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर भोपाळ. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमानाचा जिल्हा कोणता? सर्वात कमी पर्जन्यमानाचा जिल्हा आहे सोलापूर हा जिल्हा. आता सोलापूर हा जिल्हा आपण ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? ज्वारीसाठी. सोलापूर हा जिल्हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. आता या अहमदनगरचे नवीन नाव आहे अहिल्यानगर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हळदी, आपण जी घरात हळदी यूज करतो तर सर्वाधिक उत्पादन होतं हळदीचं सांगली या जिल्ह्यामध्ये. हळदी सांगली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होते. माळढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पक्षी अभयारण्यावरती प्रश्न हमखास येतो आणि हा जो माळढोक पक्षी अभयारण्य आहे हा फेवरेट क्वेश्चन आहे बघा. TCS असो, IBPS किंवा पोलीस भरती कोणतीही परीक्षा तुम्ही देत असाल त्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. माळढोक पक्षी अभयारण्य आहे बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये. ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. आता सर्वात जास्त उष्ण शहर आहे बघा चंद्रपूर हा जिल्हा. संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे नागपूर हा जिल्हा. संत्र्या. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आहे बघा नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते? नर्मदा नदी कोणत्या जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते? तर नंदुरबार. आता तुम्हाला हे माहिती आहे का, धुळे जिल्ह्यामध्ये फक्त 4च तालुके आहेत. किती? 4 तालुके धुळे या जिल्ह्यामध्ये. पुढे आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला कोकणची गंगा म्हणून ओळखते? सांगा, कोणती नदी आहे ती त्याला आपण कोकणची गंगा म्हणून ओळखतो? शास्त्री असं त्या नदीचं नाव आहे. कोकणची गंगा शास्त्री ही नदी आहे. पुढील प्रश्न आहे, कर्कवृत्त भारतातील किती राज्यामधून जाते? बघा, हा प्रश्न आपण नाही का सोपे म्हणून सोडून देतो दरवेळेस. तर असे प्रश्न 1 मार्क घेऊन जातात आपले. तर लक्षात ठेवा, कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जाते. राज्य किती? 8. लक्षात ठेवत चला. पुढे आहे बघा, भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हटले जाते? कोणतं शहर आहे ते ज्याला आपण सिलिकॉन व्हॅली म्हणतो? आता बेंगलुरू या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून आपण ओळखतो. आता तुम्हाला माहिती आहे का, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बेंगलोर. तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे चेन्नई. अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना कोणत्या समुद्रधुनी जोडते?
बघा हा प्रश्न फेवरेट आहे बघा एक्झामिनरचं, की अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना कोणती समुद्र धोणी जोडते? तर मलक्का. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी. जर तुम्हाला असा प्रश्न आला की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान राज्य कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लहान राज्य आहे गोवा हा राज्य. राज्याचं नाव काय? गोवा. सर्वात लहान राज्य आहे गोवा. परंतु हे जगातील सर्वात लहान देश सांगितलेला आहे, तर व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान देश आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे, कोणता महासागर जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे? सर्वात खोल महासागर कोणता? तुला असा प्रश्न आला तर पॅसिफिक महासागर हे सर्वात खोल महासागर आहे. सर्वात मोठा महासागर कोणता? जर असा प्रश्न आला तर पॅसिफिक महासागर जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. हे आपल्याला रटूनच घ्यायचं आहे, कारण की यावर प्रश्न येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? बघा जगात बघितलं आपण तर जगामध्ये 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. परंतु आता भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा राज्य कोणता? तर राजस्थान हा राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. या राजस्थान राज्याची राजधानी काय तुम्हाला माहिती आहे का? तर या राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. त्याला आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो. जयपूरला आपण काय? पिंक सिटी म्हणून ओळखतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते? ज्वारीचे कोठार आहे बघा सोलापूर हा जिल्हा. ज्वारीचे कोठार सोलापूर हा जिल्हा आहे. हळदीचे कोठार आहे बघा सांगली हा जिल्हा. आता तुम्हाला माहिती आहे का, सर्वाधिक विहिरी आहे अहमदनगर या जिल्ह्यात. सर्वाधिक साखर कारखाने आहे अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे? अजिंठा लेणी वाघूर नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे अजिंठा लेणी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे? सातपुडा पर्वत रांगेत असलेले थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा. माथेरान हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे बघा. रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? भारतामध्ये सर्वात लांब आहे हिमनदी कोणती ती? तर सियाचीन ही नदी भारतात सर्वात लांब हिमनदी आहे. हे आपल्याला. चला पुढे. आता हा प्रश्न काय आहे, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभला आहे? तर गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर दक्षिण भारताची गंगा म्हणून गोदावरी या नदीला आपण ओळखतो. मागाशी तुम्हाला समजून सांगितलं की गोदावरी या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी झालेला आहे आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता GI टॅग ज्या पिकाला GI टॅग भेटलेला आहे आणि जे पीक ज्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे ते सर्व बघू. बघा लासलगाव हे कोणत्या GI पिकासाठी प्रसिद्ध आहे? GI नेमकं काय? तर GI टॅग भेटलेला आहे कशाला? लासलगाव या ठिकाणी कांद्याला. पुढे आहे हे प्रश्न आहे बघा दुसरा, नागपूरची संत्री GI मानांकन कोणत्या पिकाला आहे? तर संत्रीलाच आहे. पुढे आहे महाबळेश्वरला GI मानांकन कोणत्या पिकासाठी मिळाले आहे? आता तुम्हाला हे तर माहिती असेल की महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे, तर स्ट्रॉबेरीला भेटलेलं आहे. भिवापुरी मिरची GI मानांकन कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर नागपूर या जिल्ह्याशी संबंधित आहे. बघा हे जेवढे पण प्रश्न आहे तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी महत्त्वाचेच ठरणार आहे. हापूस आंबा
GI मानांकन कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर कोकण या भागाशी संबंधित आहे. बघा GI टॅग तर बघितले, आता धबधबे बघू. ठीक आहे. बघा आंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वाधिक गुळाचं उत्पादन होतं बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे दुसरा, सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे सौताडा. तो बीड या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तिसरा आहे रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव रंधा. तो आहे बघा अहमदनगर या जिल्ह्यात. मागाशी तुम्हाला समजून सांगितलं की अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव अहिल्यानगर आहे. पुढे आहे मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनुदेवी धबधबा जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेला हा सरोवर आहे. पुढे 5 नंबरचा आहे मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मुक्तागिरी धबधबा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळमध्ये सर्वाधिक तालुके आहे 16. सर्वाधिक तालुके असणारा हा जिल्हा आहे यवतमाळ. ठीक आहे. चला पुढे 6 नंबरचा सशस्त्र कुंड धबधबा कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तुम्हाला माहिती आहे का, हे प्रश्न येतो बरं का. IMP करून ठेवा, 1-2 वेळेस वाचून घ्या वाटलं तर. सशस्त्र कुंड धबधबा कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर नांदेड आणि यवतमाळ. आता तुम्हाला माहिती आहे का, नांदेड आणि यवतमाळ या दोघा जिल्ह्यामध्ये सारखे तालुके आहेत. सारखे तालुके म्हणजे नेमके किती? तर 16 तालुके आहे. तर छोटीशी एक ट्रिक आहे, य वरून यवतमाळ, नावरून नांदेड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला बघा, आता काय बघितलं आपण? धबधबे. आता अभयारण्य बघू, म्हणजे एका व्हिडिओमध्ये सर्वच तुमचं कव्हर होईल. नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्यावरती सतत प्रश्न येतो. जे प्रश्न येतात ते वाचून जायचं, कारण की पुन्हा ते प्रश्न आले तर आपले फायदा होईल. नाशिक या जिल्ह्यामध्ये. आता हा जो नाशिक जिल्हा आहे, टपाल तिकिटेसाठी प्रसिद्ध आहे. नोटाचे प्रेस मशीन आहे. द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे नाशिक बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. आता हे संभाजीनगरचं बघितलं तर 52 दरवाजाचे शहर म्हणून आपण ओळखतो. सीताफळ येथे प्रसिद्ध आहे. पितळखोरे ही प्राचीन लेणी इथेच आहे. दगडामध्ये कोरलेली लेणी अजिंठा वेरूळ लेणी इथेच आहे. चला, नायगाव मयुरेश्वर मोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावरती देखील प्रश्न आलेला आहे. जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच कळतं. तर हा बघा, नायगाव मयुरेश्वर हे मोरासाठी प्रसिद्ध आहे. एक प्रश्न इथं क्लिअर होतो. कोणत्या ठिकाणी आहे? तर बीड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न 10 नंबरचा, मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पक्षी अभयारण्याचं नाव आहे मायनी. तर सातारा या जिल्ह्यामध्ये मायनी पक्षी अभयारण्य आहे. चला पुढे, ठाणे खाडी अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? ठाणे खाडी अभयारण्य फ्लोमिंगो या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढे आहे फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे. सर्वात शेवटचं तर खूप महत्त्वाचं आहे बघा, याला IMP करून ठेवा, कारण की यावरती प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा पक्षी अभयारण्य आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे आहे मयुरेश्वर मोर अभयारण्य कोठे आहे? मयुरेश्वर हे जे अभयारण्य आहे हे मोरासाठी प्रसिद्ध आहे. बारामती पुणे या ठिकाणी आहे. चला पुढे, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळचे पठार आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार. चला पुढे, तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार आहे. बघा, हा IMP करून ठेवा, कारण की यावरती प्रश्न आलेला आहे.
गाविलगडचे पठार कोठे आहे? गाविलगडचे पठार अमरावती या जिल्ह्यात आहे. अमरावती. बुलढाण्याचे पठार कोठे आहे? बुलढाण्याचे पठार स्वतः बुलढाणा याच जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळचे पठार आहे यवतमाळ याच जिल्ह्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. कान्नूरचे पठार कोठे आहे? बघा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर कान्नूरचे पठार अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. नवीन नाव अहिल्यानगर. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? यावरती देखील प्रश्न आलेला आहे. तर कास पठार सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मांजरा पठार लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आहे. पठार बघितले. आता संशोधन केंद्र. बघा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पाडेगाव, सातारा या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. आता हे जी पालघर जिल्हा आहे याची निर्मिती 2014मध्ये करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि सर्वात शेवटी निर्माण झालेला हा जिल्हा आहे. चला पुढे. गवत संशोधन केंद्र कोठे आहे? गवत संशोधन केंद्र आहे बघा पालघर या जिल्ह्यामध्ये. पालघर. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर नारळ संशोधन केंद्र आहे भाट्य, रत्नागिरी. आता कसं लक्षात ठेवायचं, सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे रत्नागिरी या जिल्ह्याला आणि जिथे पाणी असतं तिथं नारळ तर असतातच ना, तर तसं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. भाट्टे. सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर श्रीवर्धन, रायगड या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. श्रीवर्धन, रायगड. काजू संशोधन केंद्र कोठे आहे? वेगुर्ला, सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. ए नंबरचं योग्य ठरेल. 14 नंबरचा आहे बघा केळी संशोधन केंद्र कोठे आहे? तर पाळे, जळगाव या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. पुढे. हळद संशोधन केंद्र कोठे आहे? तर सांगली, दिग्रज, सांगली या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे. आता आपल्याला हे तर माहिती आहे की हळदीसाठी प्रसिद्ध आहे सांगली हा जिल्हा, तर संशोधन केंद्र पण तिथेच असेल, दिग्रज, सांगली या ठिकाणी. ठीक आहे. पुढे आहे बघा रामघाट कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा ना विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संशोधन केंद्र घेतले, पठार घेतले, म्हणजे प्रत्येक तुमचं भूगोलचं यामध्येच कव्हर होणार आहे. आवडत असेल तर लाईक शेअर करत चला आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. बघा आता घाट बघूया. रामघाट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये रामघाट आहे. अंबोली घाट कोणत्या 2 भागांना जोडतो? अंबोली घाट कोल्हापूर ते सावंतवाडी या 2 जिल्ह्याला अंबोली घाट जोडतो. पुढे आहे हनुमंते घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमंते घाट कोल्हापूर व कुडाळ या 2 जिल्ह्यामध्ये आहे. पुढे उत्तर तिवरा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर सातारा, रत्नागिरी. सातारा, रत्नागिरी. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. पार घाट कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर पार घाट सातारा, रत्नागिरी. पाचगणी घाट कोणत्या 2 शहराला जोडतो? बघा हे पाचगणी घाटवरती प्रश्न अगोदर आलेला आहे, तर आपल्याला हे रटूनच घ्यायचं आहे की पाचगणी घाट पोलादपूर, वाई या 2 शहराला जोडतो. खंडाळा घाट कोणत्या मार्गावर आहे? खंडाळा घाट तर पुणे, पनवेल या 2 मार्गावर आहे खंडाळा घाट. बघा यावरती प्रश्न आलेला आहे, आता देखील येऊ शकतो. फिट्झजिराल्डचा घाट कोठे आहे? फिट्झजिराल्डचा घाट कोठे आहे? 2दा वाचलं तर महाबळेश्वर, अलिबाग या ठिकाणी आहे. बोरघाट कोणत्या शहराला जोडतो? बघा हा बोरघाट जो आहे ना, हा वारंवार पेपरमध्ये फिरत असतो गोल गोल, राऊंड राऊंड राऊंड. तर हे आपल्याला पाठ करायचं आहे की बोरघाट पुणे, कुलाबा या 2 शहराला जोडतो. करूळ घाट कोणत्या 2
भागात आहे? तर करूळ घाट आहे बघा, कोल्हापूर, विजयदुर्ग. ठीक आहे, चला पुढे. चला, आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर आकाराने सर्वात मोठा जिल्हा आहे बघा अहमदनगर. आदिवासींचा जिल्हा कोणता? तर नंदुरबार हे आदिवासीचा जिल्हा आहे. सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा आहे गडचिरोली. तलावाचा जिल्हा म्हणून कोण ओळखला जातो? तर बघा, तलावाचा जिल्हा म्हणून आपण भंडारा या जिल्ह्याला ओळखतो. या ऑप्शनपैकी नाही आहे, परंतु तलावाचा जिल्हा म्हणून आपण भंडारा या जिल्ह्याला ओळखतो. यामध्ये ऑप्शन नाही आहे. भंडारा हा जिल्हा, भंडारा. ठीक आहे, चला पुढे. बघा, सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वाधिक पावसाचा जिल्हा आहे. सर्वात जास्त लोहमार्गाची घनता असलेला जिल्हा आहे सोलापूर. ऑप्शन नंबर ए राईट आन्सर आहे की सोलापूर या ठिकाणी लोहमार्गाची घनता सर्वाधिक आहे. सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर नागपूर हा जिल्हा सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा आहे, नागपूर. चला पुढे. दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा आहे रत्नागिरी हा जिल्हा. पुढे, 100% साक्षर झालेला पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे अहमदनगर. सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे हा जिल्हा. चला मग विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर पुणे हा महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे. सर्वाधिक जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर औरंगाबाद हा जिल्हा. नवीन नाव संभाजीनगर. बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, सांगा. अमरावती या ठिकाणी. आता थोडे काही आपण बघून घेऊ. सातारा या ठिकाणी आहे बघा महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई. रायगड या ठिकाणी आहे माथेरान, खंडाळा आणि लोणावळा. पुणे या ठिकाणी आहे ताम्हिणी आणि घाट. ठीक आहे, पुढे आहे भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले होते? तर तारापूर या ठिकाणी पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले होते. रेड्डी बंदर कोणत्या खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? बंदरचं नाव आहे रेड्डी बंदर. तर लोखंड खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. जगातील सर्वाधिक क्षेत्रफळाने सर्वात मोठी नदी आहे बघा ॲमेझॉन ही नदी. आणि आपल्या भारतातील सर्वात मोठी नदी आहे गंगा ही नदी. पुढे, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले? तर 1972 या वर्षी लोक आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले. पुढे, भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी खालीलपैकी मतदार कोण असतात? तर लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, वरीलपैकी सर्व. आता समजा तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या वयाचे 35 वर्ष तुम्हाला पूर्ण असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही राष्ट्रपतीला निवडणुकीसाठी पात्र ठरसाल. आता बघा ना, समजा आपल्याला राष्ट्रपती तुम्ही झाले तर तुम्ही 5 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. ठीक आहे, चला पुढे. बघा, आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. कर्करोगावरील उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर कोबाल्ट वापरतात. बघा, टॅमॅटोवरील विल्हा रोग कशामुळे होतो? तर जीवाणूमुळे होतो. पुढे आहे, रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर पार्किन्स. RBIचे पहिले गव्हर्नर खालीलपैकी कोण होते? तर अक्कल स्मिथ होते.
भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली होती? बघा, तर 1872मध्ये भारतातील पहिली जनगणना झाली होती. भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी टिंबटिंब साली करण्यात आले? तर 1969 या साली करण्यात आले. पुढे आहे, भारताची पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन. कोरोना व्हायरसमुळे भारतातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यात मृत्यू पावला? कर्नाटक या राज्यामध्ये. पुढे आहे, महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती? तर त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. जनगण मनचे रचयिता कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जवाहरलाल नेहरू. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे घोषणा कोणी केली होती? तर सुभाषचंद्र बोस यांनी. मुंबईचे आधुनिक शिल्पकार कोणास ओळखले जाते? तर त्यांचं नाव आहे नाना शंकर शेठ. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान यांनी लिहिले. बघा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? तर अरबी समुद्राला लागून आहे. कोकण प्रदेशाची राजधानी कोणती? तर मुंबई आहे. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय? तर पश्चिम घाट म्हणून ओळखतो. सर्वात प्राचीन कोणती पर्वतरांग आहे? तर अरवली पर्वतरांग सर्वात प्राचीन आहे, जी राजस्थान या ठिकाणी आहे. 6 नंबरचा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळाने कोणते? तर अहमदनगर. हे थोडं रिपीट झालं. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने कोणता? तर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? पश्चिमेकडे वाहते. बघा, तापी ही नदी. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर बघा, महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढे आहे, विदर्भ प्रदेशातील प्रमुख नदी कोणती? तर वैनगंगा. आज आपण 100 राज्यघटनाचे प्रश्न बघणार आहोत, जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 100 भूगोलचे प्रश्न बघितले होते. आज देखील आपण राज्यघटनेचे प्रश्न बघणार आहोत. चला, पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण मानले जातात? तर आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपल्या सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानतात. आता मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू नेमकं कोण होते? तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद. पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, क्लिअर. चला पुढे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे तिसरा, प्रस्तावनामध्ये भारताचे स्वरूप कसे सांगितले आहे? जी प्रस्तावना आहे त्यामध्ये आपले भारताचे स्वरूप सांगितलेले आहे. भारत हे एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. बघा, यावरती खूप प्रश्न येतात बरं का, तर याला रट्टच मारून ठेवा. पुन्हा एकदा वाचते जेणेकरून तुम्हाला थोडं रिव्हिजन होईल. प्रस्तावनामध्ये भारताचे स्वरूप कसे सांगितले आहे? तर भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य आहे. ठीक आहे. आता पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, मूलभूत हक्क किती आहेत? नेमकं मूलभूत हक्क आहे 6 आहे, परंतु कोणते आहे ते, असा प्रश्न एक्झाममध्ये येतो. 6 मूलभूत हक्क आहे. तर त्या हक्काचं नाव आहे समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषण विरुद्धाचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे बघा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे आणि संवैधानिक उपाययोजनेचा हक्क. हे ते 6 मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य किती आहेत? आता हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघू आज कोणाचा किती अभ्यास आहे. तर आता पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे 5 नंबरचा, भारतीय संसदेचे किती सभागृह आहेत? भारतीय संसदेचे आहेत 2 सभागृह आहेत. किती?
2. आता ते 2 तर आहे, परंतु त्यांचं नाव नेमकं काय? करा विचार. भारतीय संसदेचे ते 2 सभागृह कोणते आहे? राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभा आणि लोकसभा. ठीक आहे, रालो. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे 6 नंबरचा. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष असतो राष्ट्रपती, नाही तर उपराष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक कोण? असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर आपल्या भारताचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती. तिन्ही दलाचा प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती. फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपती. आता राष्ट्रपती बाबतीत तुम्हाला अजून काय माहिती आहे? थोडंसं जोर द्या तुमच्या डोक्यावरती. तर बघा, राष्ट्रपती यांच्या बाबतीत म्हटलं ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, ही पहिली गोष्ट आहे. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर होतं राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर उपराष्ट्रपती. 7 नंबरचा प्रश्न आहे लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. बघा, आता तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे तर तुम्हाला 35 वर्ष पूर्ण पाहिजे तुमच्या वयाची. आता यामध्ये चेंज आहे 21 वर्ष. हे तुम्ही मला सांगा 35 की 31 सांगा. राष्ट्रपती तुम्हाला व्हायचं आहे समजा, तर तुम्हाला 35 वर्ष पूर्ण पाहिजे तुमच्या वयाची. राज्यपाल तुम्हाला व्हायचं आहे तर तुम्हाला 35 वर्ष वयाची पूर्ण पाहिजेत. ठीक आहे. आता हा प्रश्न काय होता की लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्षाचा. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे जोडली गेली? मूलभूत कर्तव्य ही 42व्या घटना दुरुस्तीने जोडल्या गेली. आता तुम्हाला जे मुलं मुली अभ्यास करत असतात तर त्यांना माहिती आहे की 42वी घटना दुरुस्तीवर खूप एक्झाममध्ये प्रश्न येतात. तर आपल्याला जे काय एकदा तरी हे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे भारताचा पहिला राष्ट्रपती कोण होता? तर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मागाशी सांगितलं तुम्हाला, पहिले होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. लोह पुरुष म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर लोह पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतो. बघा, तुम्ही जर क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहात समजा, तर तुम्हाला हे जे बाकीचे जे ऑप्शन आहे त्यापैकी जरा थोडं जरी माहिती आहे तर समजून घ्या तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे आहे. जास्त नाही, पण थोडं यांच्या बाबतीत जे काही माहिती असायला तुम्हाला हवं. बघा, न्यायपालिकेची प्रमुख कोण असतो? न्यायपालिकेचे प्रमुख असतो सरन्यायाधीश. संविधानाचे रक्षक कोण असतात? सरन्यायाधीश. आता तुम्हाला सांगते, वयाच्या 65 वर्षापर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदावर राहू शकतात. 65. आता हे जे सरन्यायाधीश असतात ना, यांची नेमणूक कोण करतं नेमकी? तर यांची नेमणूक करतात राष्ट्रपती. आता समजा राष्ट्रपती झाले तुम्ही, तर तुम्हाला शपथ कोण देतात? तर हे सरन्यायाधीश तुम्हाला शपथ देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात जेव्हा ते निवडून येतात त्यावेळेस. ठीक आहे. समजत असेल तर लाईक शेअर करत चला, कमेंट करत चला. आता पुन्हा याबाबतीत थोडक्यात समजून सांगते. जर असा प्रश्न आला की आपल्या भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहे, तर 25 उच्च न्यायालय आपल्या भारतामध्ये सध्या आहे. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आहे 11 नंबरचा. भारतीय राज्यघटनेचे स्वीकार कधी झाला? भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949. आता हे बघा ना, आपण संविधान वाचतो तर त्यामध्ये ही दिनांक येते ना, तर त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी असं आपण संविधानमध्ये वाचतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, राज्यघटनेतील प्रस्तावना कोणत्या भागात आहे? कोणत्या भागात आहे सांगा. या भागावरती प्रश्न येतात बरं का, हे कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क आहे भाग 3 मध्ये मूलभूत हक्क नमूद करण्यात आले आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे भारतातील
संघराज्य व्यवस्था कोणावर आधारित आहे? भारतातील संघराज्य व्यवस्था कॅनेडियन या देशावर आधारित आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, अमेरिका या देशाचे चलन काय? डॉलर. अमेरिका या देशाचे चलन आहे डॉलर. तुम्हाला एक खूप महत्त्वाचा आज एक नवीन प्रश्न शिकवते. तुम्हाला माहिती असेल, अमेरिकाचा जो फ्लॅग आहे ना बघा, फ्लॅग, त्यावरती बघा असा आहे बॉक्स, त्यामध्ये असं ते काय असं डॉट डॉट आहे. तर ते नेमकं डॉट डॉट काय? ते किती डॉट आहे? तर टोटल डॉट आहे 50 आणि ते अमेरिकेचे राज्य आहेत. ठीक आहे, अमेरिकामध्ये किती? 50 राज्य आहे. चला पुढे. 15 नंबरचा प्रश्न आहे, राज्यघटनेचे कायमस्वरूपी सभासद किती? कायमस्वरूपी सभासद सांगितलेला आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा अध्यक्ष कोण निवडतो? लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? लोकसभेचे सदस्य निवडतात. पुढील प्रश्न 17 नंबरचा प्रश्न, उपराष्ट्रपतीची निवड कोण करतो? उपराष्ट्रपतीची निवड निवडणूक मंडळ करतो. पुढील प्रश्न आहे 18 नंबरचा, मूलभूत कर्तव्य किती आहेत? मूलभूत कर्तव्य आहेत बघा 11. आता मूलभूत कर्तव्य कसं लक्ष ठेवायचं? समजा पुतळे आहे, समजा आपली शाळा आहे, गव्हर्मेंटच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं जे काय, समजा आपला फ्लॅग आहे इंडियाचा, तर त्याचं जे काय आपण अपमान नाही करायचं. आपले जे गव्हर्मेंटच्या वस्तू आहे त्याला सांभाळायचं, म्हणजे त्याचं नुकसान वगैरे करायचं नाही. तर हे जे मूलभूत हक्क जेवढे पण आहे ना ते 11 आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मूलभूत कर्तव्य, माफ करा. 19 नंबरचा प्रश्न आहे, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राज्यपाल हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात आणि राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख कोण? सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख असतो सरन्यायाधीश. समजा तुम्हाला आता व्हायचं आहे राज्यपाल, तर तुम्हाला 35 वर्ष तुमच्या वयाची पूर्ण असावीत. 21 नंबरचा प्रश्न आहे, पंचायती राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने आली? पंचायती राज व्यवस्था यावरती प्रश्न वारंवार येतो. तर 73व्या घटनादुरुस्तीने पंचायती राज व्यवस्था आली. 22 नंबरचा प्रश्न आहे, नगरपालिकांसाठी कोणती दुरुस्ती आहे? 74वी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 23 नंबरचा, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. म्हणजे 5 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. त्यानंतर पुन्हा निवडणूक आणि पुन्हा निवडून येतात. ठीक आहे. राष्ट्रपती किती वेळेस निवडून येऊ शकतात? तर त्याची काही मर्यादा नाही, किती पण वेळेस येऊ शकतात ते निवडून. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, ते 2 वेळेस राष्ट्रपती झालेले आहेत बघा. ठीक आहे. सर्वाधिक वेळेस राष्ट्रपती कोण झालेला आहे? तर राजेंद्र प्रसाद. भारतातील किती अनुसूच्या आहेत? 12 अनुसूच्या आहे भारतातील, 12. 25 नंबरचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण? पंतप्रधान. 26 नंबरचा प्रश्न आहे, न्यायिक पुनरावलोकन संकल्पना कोणाकडून घेतली आहे आपण? तर अमेरिका या देशाकडून आपण ही संकल्पना घेतलेली आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, राज्य विधिमंडळाचे प्रमुख कोण? तर विधानसभाचे अध्यक्ष. 28 नंबरचा प्रश्न आहे, आणीबाणीची तरतूद कोणत्या भागात आहे? तर आणीबाणीची तरतूद आहे 18व्या भागात. 29 नंबरचा प्रश्न आहे, निवडणूक आयोग किती सदस्यांचा असतो? संसद ठरवतो बघा. 30 नंबरचा प्रश्न, मागाशी समजून सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान कोण? जवाहरलाल नेहरू. आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. आता तर पाठच झाला असेल तुम्हाला. राज्यघटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? तर कलम 366.
वित्त आयोग कोण नियुक्त करतो? तर राष्ट्रपती हे वित्त आयोग नियुक्त करतो. चला पुढे बघा, 52 ही कलम कशा संबंधित आहे? आता ही जी 52 कलम आहे ही राष्ट्रपती संबंधित आहे. 52 कलम राष्ट्रपती संबंधित. आता थोडक्यात बघू ना आपण मग. आर्टिकल आहे आणि सब्जेक्ट. कलम 52 आहे राष्ट्रपती संबंधित. कलम 63 आहे उपराष्ट्रपती संबंधित. 74 आहे पंतप्रधान यांच्या संबंधित आणि 79 आहे संसद या संबंधित. हे जे 4 कलम आहे ना, तर यावरती एक प्रश्न तुमचा हमखास येतो. 1 मार्क समजून घ्या. तर याला पाठच करून ठेवा. स्क्रीनशॉट वगैरे काढला तरी चालतं. दुसरा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? भारतीय संविधान लागू केव्हा झाला सांगा आता. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? याला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला. मी जाणून बुजून काही प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं नाही, जेणेकरून तुम्ही कमेंट करसाल त्यामध्ये उत्तर देसाल. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशातून घेण्यात आले आहे? मूलभूत हक्क आपण अमेरिका या देशाकडून घेतले आहे. अमेरिका. आता थोडक्यात दाखवून देते. हे बघा, खूप महत्त्वाचं, यावरती देखील एक प्रश्न येतो. संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. संसदीय शासन पद्धती आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे असा तुला प्रश्न येईल, तर इंग्लंड. मार्गदर्शन तत्त्वे हे आपण कोणत्या देशाकडून घेतले आहे, तर आयर्लंड. मूलभूत हक्क हे आपण अमेरिका या देशाकडून घेतले आहे आणि कायद्याची निर्मिती हे आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. ठीक आहे. आवडत असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला. बघा, चौथा प्रश्न, राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंटमध्ये. ठीक आहे. आणि पार्ट 2 हे तुम्हाला लवकरात लवकर मी कळवेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.